तर हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं. मला ना आजच्या ब्लॉगमध्ये मी खरंच खूप 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 खुश आहे. थंबनेलला तुम्ही बघितलं असेल. तर ही गोष्ट मी अजून कोणाला सांगितली नाही, फक्त आईला सांगितली, कारण की मी थोडी कन्फ्यूज होती काय करायचं कसं करायचं. म्हणजे सांगायचं कधी सांगायचं, कारण की जास्त दिवस झाले तर 1-2च दिवस वरती पडलेला आहे, एकच दिवस. आणि मला त्रास होतो आहे थोडं, वॉमिटिंग वगैरे असं थोडं. तर मग मी चेकिंग केलं तर मला थोडंसं जास्त डार्क लाईन नाही आली आहे. हे बघा, फिकट आहे, तुम्ही बघू शकता. फिकट लाईन आहे, डार्क नाही आहे, पण पॉझिटिव्ह आहे. तर मला त्रास होतो ही मी गोष्ट सांगणार नव्हती, पण आता सांगावं लागेल, कारण की मला दवाखान्यात घेऊन जायची गोष्ट करतायत. कारण की मला सर्दी खोकला पण झालेला आहे, त्रास होतो आहे. तर बाहेरून माहीत पडण्याआधी मला त्यांचे एक्सप्रेशन बघायचे आहेत, त्यांचे एक्सप्रेशन मला कॅप्चर करायचे आहेत, काय रिॲक्ट होतात. तसं ते रिॲक्ट होत नाही जास्त, कुठल्याच गोष्टीला जास्त रिॲक्ट नाही होत. नॉर्मल असतं त्यांचं जे रिॲक्ट होणं, नॅचरली. असं माझ्यासारखं ओव्हर नाही होत ते, जसं मी होतं तसे कुठल्या गोष्टीला शांत रिलॅक्स असतात. तर मला माहिती नाही, आता आई पप्पा गेलेत बैठकीला आणि मी आणि रावच आहे घरात. तर मला कळत नाही त्यांना कसं सांगावं, काय सांगावं, कन्फ्यूज आहे मी पण सुद्धा. पण घरात एक बोलून पडलेलं आहे आणि काहीतरी जुगाड लावून काहीतरी प्रयत्न करायचा असं माझ्या डोक्यात खिचडी पकते. तर चला ट्राय करूया. बघा तुम्ही पण कसं वाटतं तुम्हाला सरप्राईज मी ज्यांना दाखवते माझ्या पद्धतीने. फ्रेंड्स, खरंच सांगू नाही शकत, मी एक्सप्रेस नाही करू शकत, मला शब्दच नाही सुचत आहेत आज डायरेक्ट काय बोलायचं. वेगळंच आहे, खरंच वेगळंच फिलिंग आहे. तुम्ही कंटिन्यू राहा. चला भेटूया. फ्रेंड्स, मी सुरुवातच इथून केली, तुम्हाला दिसणार नाही बहुतेक. हे बघा, बेडच्या इथं खाली पण आहे, उशीच्या खाली आहे. इथं लिहिलेलं आहे, इथून सुरुवात करायला आपण राहूया. आपण एक गेम खेळूया ना, या ना, गेम खेळूया एक. गेम खेळूया आता. हा, कपाटीच्या आरशाजवळ जा. नाही कळत आहे ते व्यवस्थित उडलं. बेड खाली, बेडच्या उशी खाली. हा, चेक करा बेडच्या उशी खाली. झोपायचं झोपायचं नाही, उशी खाली बघा. कपाटचा ड्रॉवर ओपन करा. ओपन करा. पहिला तो ड्रॉवर ओपन करा ना. चिठ्ठी भेटेल ना तिथे अजून एक. फ्रीज ओपन करा. काय भाजीपाला कापायला सांगा. नाही. किचनचा चहाचा डब्बा. तिथं बघा, तुम्हाला किचनचा चहाचा डब्बा माहिती नाही? इथे ना बाळा, थांबा मी इकडनं शूट कर. छोटा हॉलची कपाटचा मधला ड्रॉवर ओपन करा. हे सोबत राहू द्या. अच्छा, हे सोबत राहू. चलो. हॉलच्या बाल्कनीतला बलून फोडा. इकडे घेऊन यायला लागलं सर. थांबा, मला दिसत नाहीये. ते खाऊ आहे, मला नाही माहित. व्यवस्थित बघा.
ओके. काय पॉझिटिव्ह? बघू द्या. कॉंग्रॅच्युलेशन. म्हणजे काही रिएक्टच नाही होती माणूस. मी बोलले होते ना, ज्याचा हावभाव काही दिसणार नाही यांच्या फेसवर, असं एवढे असं रिएक्ट होणारे लोक नाही येते. हे चांगलं आहे. काय कधी टेस्ट केलं? काल दुपारी. दवाखान्यात जायचं? जावं लागेल, जाऊ. त्रास होतोय. चालेल. अपलोड करून ठेवेल, पोस्ट नाही करणार. चुकून झालं पोस्ट माझं बटन. ते काय करतं? गप्पा वाटते. खूप कमी रिॲक्ट होतात. याच्यापेक्षा जर म्हणजे सासऱ्यांना, माझ्या अजून कोणाला माहिती नाही, आईला आणि मला माहितीये. आणि आता यांना सांगितलं. माझ्या सासऱ्या आईला कालच मी कन्फ्युज होती ना ती लाईनीत. मग आईला दाखवलं मी. आता आई बोलते हाय, एवढं नाही पण आहेत व कमी दिवस आहेत. मी बोलले कोणाला सांगू नका अजून, कारण की पण जास्त दिवस नाही झालेत ना अजून, थोडं बघूया 2-4 दिवस वाट बघून. पण मग मला उलट्या येतात, कोरड्या, कसं तरी होतंय. न सांगण्याच्या पहिले सगळ्यांना समजून जाईल म्हणून मी सांगून दिलं, कारण की माझी इच्छा नाहीये की सरप्राईज फ्लॉप व्हायचं, म्हणून मी सांगितलं आधी. कारण की त्यांना दिसतंय कालपासून मला त्रास होतोय, थोडं पुढल्या उलट्या पण होत आहेत, आणि अजून काय होतंय, पोटात पण दुखतंय, थोडंसं वेगळंच कसं तरी होतंय, ऍसिडिटी सारखं पण होतंय. ते मला आज दवाखान्यात घेऊन जाणार होते डॉक्टरकडे, म्हणून मी पहिले फोडलंय. पप्पांना तरी पण दवाखान्यात घेऊन जावं लागलं. हा, मग आता वेगळं ट्रीटमेंट होईल ना. पहिले घेऊन गेले असते त्यांनी, इंजेक्शन कुठल्या तरी मला वेगळ्या गोळ्या देऊन दिल्या असत्या, तर प्रॉब्लेम झाला असता ना. म्हणून मग आज सांगून टाकलं यांना, कारण की मला त्रास पण होतोय, सर्दी पण झाली, खोकला पण झालेला आहे. आता बघू, पप्पांना, दाजींना, दीदीला सांगायचं बाकी आहे. बघू त्यांची रिएक्ट, ते यांच्यापेक्षा नक्की रिएक्ट करतील. दाजी तर 100% करतील. दाजी पप्पा जास्त वाट बघते आमच्या घरात. यांना नाही, यांना काही एवढी हे काही वाटपीट नव्हते बघत. हा, यांना चालणार होतं अजून 2-3 वर्ष. लोकांनी मला विचारून अर्ध करून टाकलं असतं, काही हाय का, दवाखाना करून टाकला असतं माहिती का एवढ्या 2-4 वर्षात. तर कसं वाटतंय राव? चांगलं वाटतंय. आनंद किती आहे? पूर्ण खूप आहे. खूप आनंद आहे. जबाबदारी वाढणार आहे, त्रासही वाढणार आहे, झोप पण उडणार आहे, आणि तुझी पण उडेल. ना असं नाही, म्हणजे मी काही एकटीने थोडी कॉन्ट्रॅक्ट घ्यायचंय. हा, हॉलमध्ये जाऊन मी हॉलमध्ये टाकून जाईल, ज्याला पाहिजे होतं ना, की हो काही होऊ द्या इथे ठेवून जाईल मी, तर झोपून जाईल. मग बघूया आता. आईला पण आज किंवा उद्यामध्ये सांगते, आणि कंटिन्यू हा एकच ब्लॉग ठेवेल मी, जास्त ठेवणार नाही. जर समजा इन केस मोठा झाला तर 2 पार्ट करू आपण. चलो फिर मिलते बाद में. बाय. बाय.